नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यामध्ये रवींद्र वायकरांना क्लीन चिट मिळालेली आहे। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून वायकरांना क्लीन चिट मिळाली आहे। मुंबई पोलिसांनी कोर्टामध्ये दाखल केलेला आहे क्लोजर रिपोर्ट आणि मुंबई मनपाकडून गैरसमजुतीमधून गुन्हा दाखल झाला असं पोलिसांचं म्हणणं आहे। मुंबई पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट हा कोर्टामध्ये सादर झालेला आहे। वायकरांना दिलासा मिळालेला आहे। मात्र हे प्रकरण नेमकं काय आहे तर जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणामध्ये वायकरांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चिट मिळाली आहे। मुंबई पोलिसांकडून कोर्टामध्ये क्लोजर रिपोर्ट सादर झालेला आहे। मुंबई पालिकेच्या गैरसमजुतीमधून गुन्हा दाखल झाला असं पोलिसांचं म्हणणं आहे। जोगेश्वरीमधील पालिकेच्या जागेवर 5 स्टार हॉटेल बांधकाम केल्याचा किरीट सोमय्या यांचा आरोप होता। मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्टचा आणि सुप्रीमो बँकवेटच्या नावानं शेकडो कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप होता। जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी वायकरांना 3 वेळा समन्स बजावण्यात आले। रवींद्र वायकर समन्सनंतर चौकशीला हजरही झाले होते। 10 मार्चला वायकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला। तर आता फक्त दाऊदला क्लीन चिट देणं बाकी आहे अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली आहे। वायकरांना मिळालेल्या क्लीन चिटवरून राऊतांनी हा टोला लगावलेला आहे। खोटे गुन्हे दाखल केल्याचं भाजपने मान्य करावं असं संजय राऊत यांनी म्हटलंय। आर्थिक गुन्हे शाखेच्या प्रमुखावर गुन्हा दाखल झाला पाहिजे असं राऊतांचं म्हणणं आहे। आता फक्त दाऊद इब्राहिमलाच क्लीन चिट द्यायचं बाकी आहे। त्यांनी मान्य केलं पाहिजे भाजपने की आम्ही यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले होते भीती निर्माण करण्यासाठी। तुमच्याकडे गेलेल्या लोकांचा पुन्हा तपास करून हे गैरसमजातून झालं। पोलीस ईओडब्ल्यू गैरसमजातून गुन्हा दाखल करू शकतं। ईओडब्ल्यूच्या प्रमुखांवरती खटला दाखल केला पाहिजे। हे कोणी लोक खऱ्या बापाचे असतील, मी स्पष्ट बोलतोय, सत्यवचने असतील तर त्यांनी हे जे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेऊन वॉशिंग मशीनमध्ये घालून धुवायचं काम चालू आहे त्याच्यावर बोलावं। वायकर सारख्या लोकांवरचे खटले कसे मागे घेतले जातात त्याच्यावर बोलावं। जर तुम्ही खरे असाल तर, तुमचं रक्त शुद्ध असेल तर, तुम्ही बनावट असाल, डुप्लिकेट असाल तर तुम्ही बोलणार।